श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. वेताळ वगैरे अनेक क्षुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले. मंत्रतंत्रांचा काहीच उपयोग नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते. विधीचे विधान मानून मान खाली घालून सभायाच्या पत्नीला माझी पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ असल्यास त्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते, उलगडत नव्हते. माझे काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सभायाच्या आई वडिलांना म्हणालो, माझे मायबापा, तुमच्या सर्व स्थानावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्येत चांगलीच आहे. मी तुम्हाला आई वडिलांसारखेच मानतो. तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सभय्याचे आई वडील अत्यंत आनंदित झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परत स्त्री मातेसमान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी, धर्म ब्रह्म होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करीत होतो. माझा इलाज सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सभय्याच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा सभय्याच आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षांची असताना माझे लग्न झाले आहे. आता माझे वय 22 वर्ष आहे. आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहिती, दुसऱ्या कोणालाही माहीत नाही. नूतन कैवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले आहे, स्पर्श केला नाही. हे सगळे उत्तम संस्कार असल्यालाच शक्य आहे. तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचाराला अनुसरूनच धर्माने जीवन काढायचे ठरवले आहे. आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्ष झाली. माझा विवाह बालपणातच झाला. तो मला कळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखाली राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करता त्या श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण करीन. त्या सद्गुरूंच्या चरणी या जल्लेट समस्येचे धर्मसंपत्ती पूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करीन.